राज्यातल्या खासगी शाळा त्यांची मुजोरी त्यांचा अडेलतट्टूपणा आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं भवितव्य कसं धोक्यात आलंय या संदर्भामध्ये आपण बोलतोय। आपल्यासोबत शरद जावडेकर पालक संघटनेचे आहेत पुण्याहून दूरध्वनीच्या माध्यमातून। शरदजी, ऋत्विकचा जो लढा सुरू आहे गेल्या कित्येक महिन्यांपासून, आज किती महिने झाले ऋत्विक आपल्या शिक्षणाच्या हक्कापासून वंचित आहे? गेले अनेक दिवस ह्या प्रकारचा लढा चालू आहे आणि ही केवळ एक घटना नाहीये। पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अनेक अशा प्रकारच्या शिक्षण संस्था आणि शाळा आहेत की ज्या ठिकाणी पालकांना आणि विद्यार्थ्याला अशा प्रकारचा फी वसुलीसाठी त्रास दिला जातो। या ठिकाणी या पालकांनी धाडस दाखवलं, ते पुढे आले आणि त्यांनी या ठिकाणी आपला निषेध व्यक्त केला। त्याच्यासाठी रस्त्यावरच्या आंदोलनांमध्ये ते उतरले। पालकांनी त्या ठिकाणी एकत्र येऊन उपोषण केले। बिलकुल शरदजी, मात्र मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आता आंदोलनाला बसलेले आहेत वाबळे आणि त्यांचा मुलगा। न्याय मिळेल असं वाटतं आपल्याला? मला अजिबात असं वाटत नाही की या सध्याची सरकारी यंत्रणा आणि शासन पालकांना या पद्धतीने काही न्याय देईल। काहीतरी तात्पुरतं बिलकुल बिलकुल शरदजी, आता आपल्यासोबत स्वतः विजय वाबळे आणि ऋत्विक वाबळे जोडले गेलेत। थेट त्यांच्याकडे जाऊयात। विजयजी, आजचा अनुभव कसा होता? आपल्याला थेट पुण्याहून यावं लागलं आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी। मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आपण आंदोलन केलं होतं, काही प्रतिसाद मिळतोय का? मुख्यमंत्र्यांनी काही दखल घेतली का? निराशाजनक आजचा अनुभव होता। मला असं वाटलं होतं की या राज्याचं जे सर्वोच्च स्थान आहे मुख्यमंत्री, की तिथे तरी आम्हाला न्याय मिळेल, पण आम्हाला इथेही आता म्हणजे याची आशा सोडली। आम्हाला यासाठी न्यायालयातच जावं लागेल असं वाटतं। ऋत्विक, आज तू देखील तुझ्या बाबांसोबत होतास मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर, तुझा काय अनुभव होता? वाटतंय तुला कुठेतरी न्याय मिळेल? मी मंत्रालयामध्ये गेलतो, तर तिथं मी जाताना मला वाटलं होतं की मला काहीतरी न्याय भेटन, पण ज्यावेळेस आम्ही ह्यांना भेटलो, जे तिथले ऑफिसर होते त्यांना ज्यावेळेस आम्ही भेटलो, तर त्यांच्या बोलण्यावरून असं वाटत होतं की आम्हाला न्याय नाही भेटणार बहुतेक। असं का वाटलं? नेमकं काय संभाषण झालं होतं ऋत्विक? ते आम्हाला म्हटले की तुमची चूक आहे की तुम्हीच त्याला घेऊन फिरताय आणि तुम्ही त्याला क्लास अटेंड नाही करून देताय। नाही, तुम्ही ज्या अधिकाऱ्यांशी बोलत होता ते काय म्हणत होते तुम्हाला? तुम्ही वेळ मागितली होती मुख्यमंत्र्यांना भेटण्याची, तुम्हाला वेळ दिल्याबद्दल काही बोललं? संभाषण काय झालं नेमकं तुमचं? ऋतिक, आवाज येतोय माझा तुझ्यापर्यंत? हा येतो। माझा प्रश्न हा होता की ज्या अधिकाऱ्याला तुम्ही भेटायला गेलात त्यांना तुम्ही वेळ मागितली होती, मुख्यमंत्र्यांना भेटायचं असं सांगितलं होतं, त्यावर उत्तर काय मिळालं? आम्ही त्यांना आधीपासूनच सांगितलेलं होतं की आम्हाला तुमच्याशी भेटायचं आहे, आणि मग मी त्यांना भेटलो तर ते असे बोलले की नाही, तुम्ही आम्हाला आधी सूचनाच नाही दिलेली, तुम्ही असेच आले। बिलकुल ऋत्विक, आणि हे उत्तर खरंच अजब असं उत्तर आहे। अर्थात हे अजब नाहीये, कारण सरकारी कारभार आहे आणि तिथे तुझ्या भवितव्याचं काही पडलेलं नाहीये इथे कोणाला, कारण इथे वेळ देऊन तुम्हाला यावं लागतं। अर्थात मुख्यमंत्री राज्याचं नेतृत्व करतात, जनतेच्या समस्येपेक्षा कुठलीही गोष्ट मोठी असू शकत नाही, मात्र आपली असंवेदनशीलता वारंवार इथे दाखवली जाते। अर्थात विजयच्या वडिलांनी यापूर्वी सुद्धा जय महाराष्ट्राला सांगितलं होतं की शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली, मात्र त्यांनी फारशी दखल घेतली नाही। आता थेट मुख्यमंत्र्यांकडे आले, मात्र मुख्यमंत्र्यांना वेळ नाहीये। या विद्यार्थ्याचं नेमकं काय होणार याचं उत्तर आता मुख्यमंत्र्यांनीच द्यायला हवं, अन्यथा त्यांना न्यायालयाची सुद्धा पायरी चढावी लागेल। या विशेष बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त।